त्यामुळं सीता मातोश्री, ती मांडवी, श्रुतकीर्ती वगैरे या उर्मिला या सगळ्या आपल्या आपल्या मैत्रिणींना भेटण्याकरता म्हणून मैत्रिणींबरोबर एक आपल्या त्या राजवाड्याच्या उपवनामध्ये बागेमध्ये गप्पा मारत मारत विहार करत होत्या. कर्मधर्म संयोगाने त्याच वेळेला हे चारही राजपुत्र रामचंद्र प्रभू, लक्ष्मण, भरत आणि शत्रुघ्न हे सगळे त्याच वेळेला जे मिथिला दाखवणारे लोक होते जनकाचे त्यांच्याबरोबर त्याच बागेमध्ये आले. आल्यानंतर इकडं त्या सगळ्या मुली खेळत होत्या, इकडं हे सगळ्या आल्यानंतर स्वाभाविक त्या ज्या सीताच्या मैत्रिणी होत्या त्या चपापल्या आणि त्यांनी सांगितलं, सीते ते बघ पाहुणे आले. आता ठीक आहे, सीता मातोश्रींना लक्षात आलं हे आलेत वगैरे हे झालं. मग त्या मैत्रिणी काय म्हणाल्या, सीते काल तुझं लग्न लागलं, ते धनुर्भंग झाला, तू गळ्यात हार घातली, तुमची चौघींचीही लग्न झाली, हे मान्य आहे, पण आम्हाला काही तिथं फारशी किंमत नव्हती, येऊच दिलं नाही आम्हाला, मागे वा करत आम्हाला दूर लोटलं, आम्हाला तुझा नवराच बघता आला नाही. मग आता सांग याच्यातला तुझा नवरा कोणता आहे? मग काही मैत्रिणी म्हणाल्या, मग तो बघ तो पुढं चालतोय बघ एकदम अशा मिशायत मोठमोठ्या, तो तुझा नवरा आहे का? ते म्हणले हे तो कसा आमचा, तो कसला माझा नवरा, तो आमच्या घरातला सेवक आहे. बरं मग तो नाही का? मग त्याच्या मागे चालतोय बघ दुसरा, नाही म्हणे ते आमचे सेनापती आहेत. मग अजून एक चालतोय धिप्पाड पुरुष आहे, राकट वाटतो, अरे तो अंगरक्षक आहे, तो कसा माझा नवरा असेल? मग त्याने विचारलं, तो बघ तो बाजूला चालतोय एकदम देखणा गोरापान रागीट ते आमचे लक्ष्मण भाऊजी आहेत, ते नाही. मग हे ते भरत आहे, मग हे शत्रुघ्न, मग हे कोण? हा सेवक, हे कोण? ते अमुक, ते कोण? ते तमुक. मग एका मैत्रिणीने विचारलं, तो सगळ्यांच्या मधोमध चांदण्यांमध्ये चंद्र शोभावा असा निळ्या रंगाचा सर्वोत्तम वर्णाचा असा एक युवक चालतोय, तो कोण आहे ग? असं म्हणल्यावर सीता एकदम शांत बसली आणि तिच्या मौनावरून मैत्रिणीने ओळखलं की तेच तत्व आहे. हे जसं आहे ना तसं वेदाच्या बाबतीत हीच अडचण आहे, वेदाला बोलताच येत नाही, अन्यांची व्यावृत्ती करता येते. हे लक्ष्मण भाऊजी आहेत, हे माझे, हे आमचे नाहीत, हे आमचे नाहीत, हे नाहीत, हे नाहीत, हे नाहीत, व्यावृत्ती करता येते. पण ज्या वेळेला त्याच्याबद्दल बोलण्याचा प्रसंग येतो ना त्यावेळेला वेद जाणो गेला, पुढे मौनावला.